मंथन सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी याचे पुढील आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न बघूयात. 58 प्रश्न. त्यांनी काय विचारले की सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. आता ते चौकोन मोजावे लागतील आपल्याला. बघा हा एक आणि हा एक, हे 3 तर झाले. त्याच्यानंतर इथे एक तयार होतो 4 आणि हा 5वा. ओके नाही, म्हणजे 5 चौकोन याच्यामध्ये तयार होतात. त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 59चं बघूया. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी. आरशातील प्रतिमा विचारली. आता के हा आरशामध्ये कसा दिसणार आहे. इकडे तोंड आहे ना केचं, कुठे उजवीकडे, तर ते जे आहे ते डावीकडे. आरशामध्ये काय होतं, डावी बाजू उजवी होते, उजवी डावी होते. मग केचं तोंड कुठे आहे, उजवीकडे, ते इकडे डावीकडे होणार. मग डावीकडे कुठे हे आहे, हे बघा इथे आहे. हे आहे असा दिलाय. पर्याय क्रमांक 1 नाही होत, हा पण नाही होत, कारण हे वरती दिले बघा. आणि हे जे आहे ना, हा जो रंगवलेला भाग तो डावीकडे दिलेला आहे, तो इकडे येणार उजवीकडे. ओके नाही, म्हणजे इथं याचं उत्तर येतं हा पर्याय क्रमांक 2. 60 इंग्रजी अक्षरमाला इथं त्यांनी दिली आहे आणि त्यावर प्रश्न विचारले की वरील इंग्रजी अक्षरमाले डावीकडून 10व्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे. आता डावीकडून विचारले, मग आपलीच डावी बाजू बघायची. इकडे डावा हात येतो, इकडे उजवा येतो. मग डावीकडून त्यांनी 10वं क्रमांक विचारले. हे 5 आणि हे 10वं अक्षर जे येईल, त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. 61 62 खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. बघा पोपट, चिमणी, कबूतर काय दिलेले आहेत, सर्व पक्षी. मग कावळा 1 62. गटाशी जुळणारे पद सांगितले त्यांनी. तिरप्या रेषा 3, इकडे 3, इकडे 3. मग चौथ्या पर्यायामध्ये 3 रेषांचा पर्याय कुठे आहे, इकडे आहे, तर पर्याय क्रमांक 3. पुढे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल. बघा 3 4. आता बघा 3 4 6 काय कसं वाटतंय. 3 अधिक 1 4, 4 अधिक 2 6, मग 6 7 8 9 येतील. 9. ओके, मग इकडं काय येणार, 4 मिळवायला लागतील. 9 आणि 4 बरोबर, आणि 13 आणि 5 18. म्हणजे काय, एक एकने वाढवत जाऊन त्याच्यात ते मिळवायची आहे संख्या. म्हणजे काय येणार इथे, पर्याय 9 येणार. 9 यायला हवं 6 नंतर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा येईल. आता तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे आता उत्तर दिशा वरती आहे ना, तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तर त्यांनी काय विचारले की त्याच्या डाव्या हाताला, की नाही, म्हणजे डावा हात त्याचा कुठे येईल, इकडेच. मग डाव्या हाताला कोणती दिशा येईल, इकडे कोणती दिशा आहे, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम. त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल. बघा आता इथं दिलेलं आहे त्यांनी हे प्रतिबिंब. आता पाण्यातील प्रतिबिंब हे काय होतं की जी वरची बाजू आहे ती खाली येते आणि खालची बाजू वरती येते, हो की नाही. मग आता वरती बघा हे आहे, हा एरो त्यांनी खाली दिलेला आहे तोंड करून, परंतु आहे असंच राहतं. ही बाजू आहे ना, ती डावी बाजू डावीच राहते आणि उजवी उजवीच राहणार आहे. तर इकडे बघा हे पण चुकीचं आहे असंच राहणार आहे, फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती येणार आहे. आता याचं उत्तर येतं 65चं पर्याय क्रमांक 1. बघा हे बघा, हा एरो जे आहे ना हे खाली आहे ना त्याचं, आणि हा भाग आहे तो वरती आहे, मग तो खाली येणार तो भाग, आणि हा एरोचा भाग आहे तो वरती जाणार. इकडे पण तसंच होणार. हे जे आहे ना, ही बाजू खालची, हा जो आयत तो इथे वरती जाणार, आणि हा जो त्रिकोण आहे वरचा तो इथे खाली येणार. फक्त हे इकडेच आणि हे इकडेच, फक्त उलटं झालं आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका बघा. आता इथं त्यांनी काय दिले, अधिकचं स्वस्तिकचं चिन्ह आहे, नंतर हे दिले. पुढे काय केले, 2 स्वस्तिक वाढवले, हे चिन्ह दिलं. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात काय दिलं, हे 2 हे 2. मग आता पुढे काय येणार ते त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. आता बघा इथे काय केलं, हे स्वस्तिक हे चिन्ह, इकडे स्वस्तिक वाढवलं, 2 केले आणि हे 1 ठेवलं. इकडे पुन्हा स्वस्तिक 2 आहेत, हे 2 वाढवले. मग आता काय करायला लागेल आपल्याला, हे स्वस्तिकचे चिन्ह 3 करूयात. मग 3 कुठे दिसत आहेत तुम्हाला, इकडे हे 3 आणि हे 2. ओके, तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते याचं. आता 67चं सोबतच्या वेनाकृतीचे निरीक्षण करावं. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. वेनाकृती दिली आहे इथं त्यांनी. बघा ही आता काय सांगितले, फक्त त्रिकोण व वर्तुळा सामायिक अंक. फक्त त्रिकोण आणि वर्तुळ. आता बघा फक्त त्रिकोण आणि वर्तुळामध्ये 7 हा अंक दिसतोय मला. हे फक्त त्रिकोण आणि वर्तुळामध्ये आहे, की नाही, म्हणजे उत्तर येतं 2, पर्याय क्रमांक 7. 68 69 त्यांनी काय दिले की पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या चौथ्या पदांमध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय. कात्री कापणे, कात्रीने आपण कापतो. सुईने काय करतो, शिवणे. 3 83 24. आता बघा याचा गुणाकार दिलेला आहे. 8 त्रिक या 2 संख्यांचा गुणाकार दिला आहे. 8 त्रिक 24. तसं 5 आणि 9चा गुणाकार करावा लागेल.
5 9 45. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 70चं खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत दिसणारी शोधायची. तर बघा पर्याय आता 2 नंबरची 1 नंबरची बघून घ्या काय दिसतोय फॉल्ट. हे बघा हा चौकोन इथे आहे ना, तो इथं खाली दिलाय त्यांनी, ते चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये बरोबर वाटते. तिसऱ्यामध्ये हे हात बघा उलटे केलेत, ते नाही होऊ शकत. चौथ्यामध्ये पण नाही, गोल दिला इथं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत 82 = 6, 70 = 7, 51 = 4 असे लिहितात. तर त्याच भाषेत 94 ही संख्या कशी लिहा. आता बघा याचा संबंध कसा लावायचा. 8 - 2 6, 7 - 0 7, 5 - 1 4. मग आता 94 वजाबाकी करू. 9 - 4 5. पर्याय क्रमांक 4. रेहमानचे वय 31 वर्ष आहे, त्याच्या आईचे वय 61 वर्ष आहे. तर दोघांच्या वयातील फरक काढायचा असेल तर वजाबाकी करायची. 61 - 31 किती येईल. त्यांची वजाबाकी येईल 30, म्हणजे फरक येईल 30 वर्ष. तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल. बघा पर्याय. सर्व फुले तोडणार, झाडाची सर्व पाने तोडणार, झाड उपटून घरी घेऊन जाणार, फुले तशीच झाडावर ठेवणार. मग चौथं येईल ओके नाही, आपण तशीच झाडावर ठेवणार. एका सांकेतिक भाषेत कमळ बरोबर 365, गजर बरोबर 247 असे लिहितात. तर सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहाल. आता बघा इथे मला काय आलं आहे, 6 अक्षर आले ओके नाही. मग 6 अक्षराने सुरू होणारा कोणता आहे पर्याय. तर पर्याय क्रमांक 3 म ओके नाही. आता र ला काय आहे 7 अक्षर आहे इथे. ग ला काय आहे 2 अक्षर आहे इथे ओके नाही. 75. एका बागेत एकूण 17 झाडे रांगेत आहेत. त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहे, तर आंब्यांच्या झाडाचा क्रमांक कितवा असेल. मध्यभागी आंब्याचं झाड दिले आणि त्याचा क्रमांक. आता बघा एकूण झाडे 17 आहेत, म्हणजे बघा आपण काय केलं, इकडे 8 इकडे 8, 8 आणि 8 16 आणि मध्यभागी येतोय आंबा, म्हणजे 8 आणि 1 हा येईल 9वा क्रमांक, म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे हे मंथनचा पेपर दुसरीचा आपला झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.